आता ह्या गावठाणामध्ये आपण घरं बांधले, त्या घराचा उल्लेख उत्तमने मला सांगितलं की घराला तिप्पट कर्ज टॅक्स लावलेला आहे, त्याला शास्ती म्हटली जाते. ही घरं सरकार फुकट बांधणार, सगळ्या ज्या ज्या गावाला पाहिजे, फोर्स नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं, नाईक साहेब तुम्हीच फॉर्म्युला तयार करा. आत्ताचा जो FSI युनिफाईड जो FSI दिलाय तो तर या शहराला सत्यानाशाकडे नेणार आहे, परंतु FSI गरजेएवढा FSI त्या ठिकाणी मिळावा आणि त्याच्या माध्यमातून गरिबांना फुकट घर मिळावी. ज्याचं 400च आहे त्याला 600च मिळावं, ज्याचं 800च आहे त्याला 1200च मिळावं. आणि ते घरपट्टी आहे, ही घरपट्टी सुद्धा माफ करून नॉर्मल घरपट्टीसाठी निश्चितपणे प्रयत्न केले जात नाही, तर त्या प्रयत्नाला यश मिळेल. नवी मुंबईचा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना म्हणजे भगवा कार्ड आणि पिवळा कार्ड धारण करणाऱ्या लोकांना 4 लाख 5 लाख 10 लाख 15 लाखापर्यंत फुकटचं ट्रीटमेंट मिळते. तुम्ही घनश्याम कोणाला घेऊन दिले का? मिळाले? अशा प्रकारचे फुकट गोरगरिबांकरता 10-15 लाखाचं बिल माफ करून देणारी महापालिका एकमेव नवी मुंबई, आणि ते गणेश नाईकने केले. कुठल्या हरीच्या लालची तशी हिंमत झाली नाही. एकूण शिक्षणाकरता प्रत्येक वॉर्डमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा होणार आहे, आणि त्या माध्यमातून गोरगरिबांच्या मुलांना सुद्धा परदेशी जाताना इंग्रजीचा अभ्यास नाही, इंग्रजी नीट नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांना त्रास होणार नाही. पाणी पुरवठ्याचं झालं, शिक्षणाचं झालं, वाहतुकीचं झालं, साफसफाईचं झालं, हॉस्पिटलचं झालं, बाग बगीचे मैदान. नवी मुंबईमध्ये क्रीडासाठी जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो तितका निधी अन्य कुठल्या महापालिकेमध्ये दिला नाही. मला आठवते संजय पाटील इथले आपले नगरसेवक होते. संजय पाटलाच्या कालखंडामध्ये त्याला घनश्याम तो स्वीकृत होता. त्याला गेले तर 11 वर्ष ही निवडणूक होती ना, 11 वर्षांनी. आता या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री उद्या आहेत ऐरोलीमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या मीटिंग ऐरोलीमध्ये आहे. परवा उपमुख्यमंत्री आले आणि काय बोलले, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. तर त्या उपमुख्यमंत्र्याला मी सांगतो, तू गणेश नाईकशी पंगा घेतलाय ना. 14 गाव विलीन करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही. म्हणून मी ओपन चॅलेंज सांगतो, भाजपच्या वरिष्ठांनी जर सांगितलं ना, परवानगी दिली, तर एकनाथ शिंदेचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करून टाकेल. तू स्टाईल आम्हाला नको मारू. तू ज्या शाळेमध्ये शिकलास ना त्या शाळेचा प्रिन्सिपल गणेश नाईक होता. तुला वाटलं मुख्यमंत्री झाला म्हणजे अख्खं जग गेलं का रे? त्याचा पोरगा बोलतो काय नाही, वय झाले. काल दिघ्याच्या लोकांना जाऊन विचारा, 12 किलोमीटर नॉनस्टॉप चाललोय. किती? 12 किलोमीटर. मग 12 किलोमीटर नॉनस्टॉप चालल्याचं वय झालं? वय हा नंबर आहे फक्त. तुमची बुद्धिमत्ता किती शाबूत आहे, तुमचा फिजिकल फिटनेस शारीरिक क्षमता किती आहे, तुमचं समाजकार्य, तुमचं राजकारण आणि तुमचं अर्थकारण. अरे चोरानो, गोरगरिबांची स्वप्न धुळीस मिळून तुम्ही जो पैसा कमवला हरामाचा, त्या पैशाने तुमची बुद्धी भ्रष्ट झाली. माझं मी काय बोलतोय, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. काय त्याचं नाव? डॉक्टर श्रीकांत शिंदे.
त्याला म्हणलं हे गणेश नाईकला बघायला, तुझा बापन थकेल गणेश नाईकच्या बरोबर चालताना. आणि गणेश नाईकचे हात साफ आहेत, मन पण साफ आहे. तुम्ही केलेली पाप लोक उजेडात येतील. मी व्यासपीठावरून सांगतो, गणेश नाईकच्या नांदाला लागले ना तर राजकारण गेलं चुलीत, कामाला लावीन, कायमचा कामाला लावीन. शाने व्हा. या अहंकारी आणि अतिशय अविचारी माणसामुळे महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राची कुचंबना झाली. तो काय बोलतो, टांगा पलटी. त्याचं म्हणणे उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतला म्हणून उद्धव ठाकरेचा टांगा पलटी केला. तर उद्धव ठाकरेचा टांगा पलटी केला, उद्धव ठाकरेंनी कसं घेतलं ते मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो टांगा याचा पलटी व्हायला आला होता. त्याला सांगितलं तू जर टांगा पलटी नाही केला तर तुझी जागा जेलमध्ये आहे. हे बोलतो मी गांभीर्याने बोलतो. भर माझ्यावर केस, आबरू नुकसानीचे दावादार मी प्रूव्ह करून देईन की तुम्ही कसे चिटर लुटर आहात ते. आय विल प्रूव्ह इट. उपमुख्यमंत्र्याच्या आणि माजी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध बोलताना हिमतीने बोलायला लागतं. गणेश नाईकचं सगळं मस्त झालेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कुठल्याही माणसाला अपमान, एक हरितालालनी सांगावं का दादानी माझा अपमान केलाय, कुठल्याही माणसाने. उलट समोरचा माणूस नमस्कार करण्यापूर्वी गणेश नाईक पहिले नमस्कार करतो. ही गोष्ट खरी आहे, कारण आमच्या मनात अहंकार नाही. अरे एक रिक्षावाला जर इतका श्रीमंत होतो तर सगळेजण आता नोकरी धंदा सोडून रिक्षा चालवायला लागतील. काय बोललो मी, घनश्याम सगळ्यांना एक एक रिक्षा बँकेतून काढून दे. रिक्षावाला झाला की लगेच नगरसेवक, लगेच आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, आणि मग दरेगावापर्यंत सायंटिफिक शेती. अरे शेतकरी हेलिकॉप्टरने जात होतो इथे, कुठे, दरेगावला. आधुनिक शेती कोणाला शिकवत रे, नाटकती. तुमचा रग बोलतो आम्ही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्याच्या मुलाला पण सांगा, जर चंद्रकांत निरोप दे की गणेश नाईकच्या बरोबर चाललंय म्हणजे बुद्धी कोणाची भ्रष्ट झाली ते पण समजेल तुला. तो खासदार, तो काय बोलतोय, गणेश नाईकनी प्लॉट ग्रॅप केले, काय भूखंड लुटले. चॅलेंज, MIDC, सिडको, वन, कुठले असं नंबर सांग, अर्ज कर, तोडायला सांग, केस भर. त्या चोरानं तुम्हाला नीट काय सांगता येत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्यावर आरोप, या निवडणुकीच्या वेळेला आरोपच करायचा. मी पुराव्यासहित तुमचा भ्रष्टाचार उघड करणार आहे. ठाण्याच्या TMTच्या कर्मचाऱ्यांचे रिटायर्ड झाल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष पेन्शनचे पैसे भेटलेले नाहीत, असे अर्ज माझ्याकडे आलेले. आणि हे निघालेत परिवर्तन करायला. काय बदलाव, सरकार बदलो. हरामाचा पैसा कमावल्या तो जाहिराती करतात, मोठ्या मोठ्या टीव्हीला जाहिराती. माझी लाडकी बहीण तुझी एकट्याचीच का रे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि त्याची पहिली लाडकी बहीण, दुसरी तुझी, तिसरी अजितदादाची. नवी मुंबई आणि ह्या पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईकची 4थ्या नंबरची तरी बहीण असतील का नाही? तुम्ही आहेत का नाही माझ्या बहिणी? लाडकी बहीण माझी असं चालतंय का? बहिणी सगळ्यांच्या. बहिणी एकाच भावाला तर म्हणजे राखी थोडीच बांधते. बहिणी जर 10 भाऊ असतील 10 भावांना राखी बांधते. आणि अशा प्रकारचे ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांना जनतेचं कल्याण करताना आलंय त्या ठाणे शहराची वाट लावलेली, कल्याण डोंबिवलीची वाट लावली, मुंबई. अरे आपल्या महापालिकेच्या 3,000 कोटीच्या FD, जसा JD सुताराचा कालखंड संपला, 2200 कोटी रुपये, त्याच्यापैकी 2200 कोटी रुपयाच्या FD तोडल्या, लुटमार केली. त्यांच्या चमच्यांच्या वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं केली आणि आपल्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये 10 लाखांकरता लोकांना रडावं लागलं. आता मी ज्याला चिडल्यानंतर सगळ्यांच्याकडे कामं सुरू झालेली आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे आपले उमेदवार आहेत
गणेश सकपाल त्याला सांगतो बोलतो हा बाहेरचा आहे. अरे बाहेरचा ठीक आहे, बाहेरचा ना गावाला काय, जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमचा, रात्री अपरात्री जो कामाला येतो तो आपला. मगाशी कोविडच्या कालखंडाचा उल्लेख केला गेला, त्याला भाऊ भावाला भेटत नव्हता ना बहीण भावाला भेटत होते का कोण? पण त्यावेळेला गणेश नाईक कोविड सेंटरला गेला, एक हॉस्पिटलला गेला. माझ्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकरता सॅनिटायझर आणला की नाही? वाटला ना? मास्क वाटले ना? आयुर्वेदिकच्या गोळ्या वाटल्या ना? त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून गोरगरिबांना राशन वाटला का नाही वाटला? एक हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता. या हरामखोराने त्यावेळेला काय केलं? आपल्या शहराकरता आलेले इंजेक्शन पळवून नेले. रबाळा एमआयडीसी मध्ये आपल्याकरता ऑक्सिजन तयार होतं ते सिलेंडर पळवून नेले. सिडकोन ठाणे बेलापूर पट्टीमध्ये उरण पनवेल मध्ये सिडकोचा पैसा ठाण्याला नाही मुंबईला नेला. 12वी धरणाची उंची वाढवण्याकरता एकूण 70 लोकांना परमनंट नवी मुंबई महापालिकेत केले. 35 MLD पाणी आपल्याला कबूल केलेलं दिलं नाही. 35 MLD पाणी म्हणजे 10,000 लिटरच्या 2,500 टँकर दररोजच्या, 2,500 टँकर दररोजचे एवढं पाणी गेली 6 वर्ष आपल्याला दिलं नाही, वंचित केलं. म्हणजे पाणी चोरला ही गोष्ट खरी ना? लोक बोलतात ना आपले. नवी मुंबईच्या लोकांनी कर्ज डोक्यावर घेतलं. तुम्ही काय लॉटरी लागली मुख्यमंत्री पदाची, बहुत मी लॉटरीच बोलतो. त्याला आम्ही असं ठरवत विचार करतो देवेंद्र फडणवीस शपथ घेईल, आईला बघतो तर राहिला. अचानक म्हणजे धुमकतो येतो ना तसं धुमकतो इथे उगवून गेला. फक्त अहंकार. त्या ठाण्यामध्ये गोरगरिबांना किती त्रास झाला विचारा जरा. दुसऱ्या पक्षाच्या लोकांची हालत खराब करून टाकली. गणेश नाईक कणखर आहे म्हणून गणेश नाईक यांना घाबरत नाही. त्यांच्या गुंडागर्दी पुंडागर्दीला तोंड द्यावे. आणि मस्ती केली तर तुमची जागा जिथं आहे तिथे तुम्हाला दाखवून टाकू. म्हणून या मस्ती करणाऱ्या लोकांना दूर ठेवण्याकरता आपल्या सर्व उमेदवारांना तुम्ही सगळ्यांनी कार्य करा. एक नाही 4 मतं पाहिजे. कोण बोलले ह्याला घ्या त्याला. काही लोक इथं प्रचार करतात सकपाल विषयी. अरे तो बाहेरचा आहे. अरे तुमच्या सुखदुःखाशी सहभागी झालाय तो कसा बाहेरचा? किती कॅटेटचे किती ऑपरेशन केले? 1,000. मग त्यावेळेला त्यांनी गावाला बाहेरचा बघितला का? जो चांगलं काम करील तो आमचा. तो गावाला असला तरी चालेल, बाहेरचा असला तरी चालेल. गावाला असू जर गावच्या कामाकरता उपयोगी पडणार नसेल तर त्याला काय चाटायचं त्याला. आणि म्हणून ज्या मोठ्या मोहन म्हात्रेवरला की मी जाहीर सेवेला पहिल्यांदाच बोलतोय. जाहीर सेवेला जे गरजेचं होतं ते बोललोय. आणि मी सांगतोय माझ्या नांदाला लागायचा नाही, आमचा नांद नाही करायचा. दिलीप काय बोललो? आमचा नांद करायचा नाही. गणेश नाईक 16 वर्षापासून समाज जीवनामध्ये आहे. नॉन स्टॉप ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या सिनियरिटीचा एकही राजकारणी कार्यरत नाही. आणि तुम्ही जर आशीर्वाद दिला तर गणेश नाईक कधीच थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ही गर्दी बघून आपल्या लक्षात येईल की घनसोली गाव, कॉलनी, कलोली गाव या लोकांनी आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस ते काम करत आहे. आणि मला विश्वास आहे की घनसोली गावची आणि कॉलनीतली आणि कलोली गावची जनता या आमच्या उमेदवारांना निवडून देऊन जनसामान्याची सेवा करण्याची संधी देते. दादा तुम्ही अनेक मुद्दे आज आपल्या भाषणातून आज नमूद केले. कोविडमध्ये कुठेतरी जो कोविडमध्ये घोटाळा झाला नेमका कोणता घोटाळा होता ज्यावेळी प्रत्येकजण हा घरी होता? नाही बघा, कोविडच्या कालखंडात नवी मुंबई महापालिकेच्या जनतेकरता जी इंजेक्शन्स आली ती इथून नेली गेली म्हणजे चोरली गेली. रबाळा MIDC मध्ये ऑक्सिजन सिलेंडर नवी मुंबईच्या हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी भरत होते. ते भरल्यानंतर ते लोक परत त्याने
घेऊन गेले म्हणजे चोरले. मोरवे धरणात जे बारवी धरणाचं जे 35 MLD पाणी गेली 6 वर्ष नवी मुंबईला द्यायला पाहिजे तो दिला नाही, म्हणजे ते पाणी पण चोर. अशा प्रकारचे ह्या चोरांनी नवी मुंबईला लुटलेलं आहे. किंबहुना 3000 कोटीची FD ही तोडली, कधी आम्ही तोडली नव्हती, विकास चालू होता. आज नंतर काय बोलतात, नवी मुंबई वरून चांगली दिसते, आतून खराब आहे. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली चाललेल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नीट कामं नाही केलं. म्हणजे माझा पोरगा चोर आहे, कोण बोलतो? बाप बोलतो. शेजाऱ्याने बोललं तुम्ही समजू शकतो, बापानेच बोला माझा पोरगा चोर आहे. अशा परिस्थितीमध्ये या अशा ज्याला दूरदृष्टी नाही, जनतेच्या हिताची काही पडलेली नाही, अशा लोकांच्या घराण्याचा पैसा घेऊन नवी मुंबईची जनता पैसे पतं देणार नाही. नवी मुंबई जनता स्वाभिमानी आहे, ती उपाशी राहील, परंतु या हरामखोरांचा पैसा घेणार नाही. उद्धव ठाकरेंकडून शिंदेचा टांगा पलटी झाला असता, जेलमध्ये गेले असते, अशी देखील आज आपण फरक भूमिका मांडलेली आहे. तसं नाही. उद्धव ठाकरेचा टांगा पलटी करा हे केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण परिस्थिती अशी की उद्धव ठाकरेचा टांगा पलटी करण्यासाठी त्यांनी नाही केलं. ते भाजपवर प्रेम म्हणून नाही केलेलं, हिंदुत्वावर प्रेम नाही. जर का त्यांनी जर उद्धव ठाकरेचा टांगा पलटी नसता केला तर यांना जेलमध्ये जायला. प्रूफ आहे. तुम्ही चौकशी करा. शेवटचा प्रश्न, नाईक जनता पार्टीवर आरोप होतोय. ते भक्त आहेत. या जाहीर प्रचार नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.